हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये। तर जगन्नाथपुरीची रथ यात्रा आहे आता आणि जगन्नाथपुरीला जो प्रसाद डिवाइन प्रसाद भेटतो तो म्हणजे खाजा। तर मी आज तुमच्या बरोबर ह्याच प्रसादाची रेसिपी शेअर करणार आहे। रथ यात्रेच्या निमित्ताने चला तर आपण हा जगन्नाथपुरीचा प्रसाद बनवूया आणि लॉर्ड जगन्नाथाचा आशीर्वाद घेऊया, ब्लेसिंग्स घेऊया। तर सगळ्यात पहिले तुम्ही आता साहित्य बघून घ्या। तर खाजा बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही, कमीत कमी घरच्या साहित्यामध्ये हा प्रसाद बनवून तयार होतो। 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी खाजा बनवण्यासाठी। तर मैद्याऐवजी मी गव्हाचं पीठ वापरणार आहे खाजा बनवायला। हे पाऊण कप साखर आहे पाक बनवण्यासाठी आणि अर्धा कप पाणी। इथे 2 टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे मी। हे मीठ आहे थोडंसं, हे इलायची पावडर घेतलेली 1 चमचा आणि थोडे 8-10 केशरचे स्ट्रँड घेतलेले आहे। तर सगळ्यात पहिले खाजासाठी पीठ मळून घेऊया आपण। हे परातीत पीठ घेतलंय मी गव्हाचं। त्यात चिमूटभर मीठ आणि 1 टेबलस्पून इतकं तूप टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ तुपामध्ये व्यवस्थित चोळायचं आहे जेणेकरून तूप सगळीकडे लागेल आणि काहीसं क्रम्बली टेक्स्चर येईल त्याला। हे बघा, पीठ मुठीत दाबल्यावर असा लाडूसारखा गोळा बनायला पाहिजे, तरच आपला खाजा खुसखुशीत होईल। जर असा गोळा होत नसेल तर थोडं तूप अजून टाकू शकता। आता थोडं पाणी ॲड करून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे व्यवस्थित। आपण चपात्याला जेवढी सैलसर कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे आपल्याला ही कणिक। इथे आपली कणिक मळून झाली आहे। आता हिला 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण आता पाक बनवून घेऊया। त्यासाठी इथे एका भांड्यात मी साखर आणि पाणी मिक्स करून घेतलंय आणि आता साखर वितळून उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला। इथे आपल्याला एक तरी पाक बनवायचा आहे, सो दॅट 1-2 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे आणि मग असं बोटावर बघायचं आहे तार पकडते का ते। अशी तार आली की समजायचं आहे की आपला एक तरी पाक तयार झाला आणि गॅस बंद करायचा आहे। त्यात थोडी वेलची पावडर, केशर आणि थोडासा लिंबू पिळून मिक्स करून ठेवून द्यायचं आहे बाजूला। आता आपण साठा तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला साठा तयार झाला पाहिजे, पेस्ट सारखा। आता आपल्या कणकेचे मी इथे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेते। इथे 5 गोळे तयार झाले आहेत एवढ्या कणकेपासून। तर इथे आपल्याला सगळ्या गोळ्यांच्या पातळ अशा लाट्या लाटून घ्यायच्या आहेत। अगदी पातळ लाटल्या गेल्या पाहिजेत त्या लाट्या। तर मी इथे 5ही गोळ्यांच्या 5 लाट्या तयार करून घेतल्या। आता सगळ्यात पहिले एक लाटा असं खाली ठेवायचा आहे। त्यावर आपल्याला हा आपण जो साठा बनवलेला आहे तो व्यवस्थित त्याची एक लेयर लावून घ्यायची आहे। त्यावर आपण दुसरा लाटलेला लाटा ठेवून थोडंसं लाटण्याने लाटून प्रेस करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस सगळे लाटे होईपर्यंत रिपीट करायची आहे आपल्याला। आता शेवटी एकदा लाटण्याने लाटून पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे फोल्ड करून त्याची सुरळी बनवून घ्यायची आहे। आता 1 इंच इतक्या साईजच्या खाजा कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता हे बघा, ह्याला खाजाला असं मध्ये प्रेस करून घ्यायचं आहे सो दॅट मधली लेयर पातळ होईल। बोटाने थोडं दाबून घ्यायचंय जेणेकरून तळताना ती मध्यभागी कच्ची राहणार नाही आणि त्यात पाक व्यवस्थित इझिली मुरला जाईल। अशा प्रकारे सगळ्या खाजांना आपल्याला प्रेस करून शेप द्यायचा आहे। तळण्यासाठी मी इथे एक पसरट जाड बुडाचा पॅन घेतला आहे। त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मंद आचेवर। खाजासाठी तेल आपल्याला जास्त गरम नको आहे। तर अशा प्रकारे
थोडीशी कणकेचा तुकडा टाकून तेल चेक करायचं आहे. हा तुकडा हळूहळू वर आला पाहिजे तेलात. एवढंच तापलेलं तेल हवं, नाहीतर तेल जास्त तापलेलं असेल तर खाजा कडक होतील आणि मध्ये कच्च्या राहतील. आता एक एक करून खाजा तेलात टाकून घेतल्या. या मंद आचेवरच तळायच्या आहेत. एक 5 मिनिटांनंतर परतून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण लालसर रंग येईपर्यंत तळायच्या आहेत. साधारणतः 10 ते 15 मिनिटं लागतात ह्यांना व्यवस्थित तळायला. दोन्ही बाजूनी लालसर झाल्या की प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. डायरेक्ट पाकात टाकायच्या नाहीत. आता गॅस बंद करायचा. तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग दुसऱ्या खाजा तळण्यासाठी तेलात टाकायचे आहेत. आणि तेलाचे बुडबुडे यायचे बंद झाले की मग गॅस परत चालू करायचा आहे आणि खाजा तळायच्या आहेत. आता पाक अगदी थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यात आपण आधी काढलेल्या खाजा टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित पाकामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत. कोटिंग करायचं आहे व्यवस्थित. 1-2 मिनटं फक्त पाकात राहू द्यायच्या आहेत आणि नंतर अशा प्रकारे इथे चाळणीवर मी काढून घेते आहे सो दॅट एक्स्ट्रावाला पाक जो आहे तो चाळणीतून निथळेल खाली. आपल्या खाजा आता तयार आहेत. प्लेटिंग करून घेते मी इथे आणि थोडंसं पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी इथे गार्निश करून घेते मी. ह्या बघा कसल्या ज्युसी आणि खुसखुशीत झाल्यात आपल्या खाजा. आतपर्यंत पाक मुरला आहे यामध्ये. तुम्ही पण हा श्री जगन्नाथांचा प्रसाद नक्की ट्राय करा आणि मला लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका.